एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। राळेगाव येथे दिल्ली येथील जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलनाला राळेगाव येथील युवक व नागरिकांचा जाहीर पाठिंबा। नीट पेपर फुटीसह इतर परीक्षेच्या पेपर फुटीबाबत सरकारला जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी जवळपास 20-25 दिवसापासून CJPचे अभिजित दीपके यांनी आंदोलन सुरू केले। या आंदोलनाला सोनम वांगचुक यांनी पाठिंबा जाहीर करून आमरण उपोषण सुरू केले। मात्र 20 दिवसाचा कालावधी लोटून सुद्धा सरकार उपोषणस्थळी जाऊन त्यांची मागणी बाबत चर्चा करून ते उपोषण सोडविण्याचं सौजन्यही दाखवू शकली नाही। म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून विद्यार्थी व नागरिक पोहोचत असल्यामुळे सरकारने त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावला आणि ही मागणी सरकार मान्य करणार नाही म्हणून संसदेवर जाण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला। त्या दिवशी म्हणजे 20 जुलैला जो प्रकार पोलिसांकडून विद्यार्थी, पालक व समर्थकांवर अमानुष लाठीचार्ज केला त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले। हा प्रकार अतिशय निंदनीय आहे। या विद्यार्थी आंदोलनाला राळेगाव शहरातील युवक व नागरिकांनी माननीय राज्यपाल यांना तहसीलदार राळेगाव यांच्या मार्फत निवेदन सादर केले। निवेदनावर हमीदभाई पठाण, फिरोज लाखाणी, कुशालराव रोहनकर, सुधाकर लोहवे, दिलीप लांभाडे, हनुमान पोटफोडे, गजानन बोभाटे, शेख रहूब, समीर लाखाणी, दिनेश झाडे, अमोल पंडित, अंकित बोटरे, दीपक गजर, श्रीकांत मगरे, यश घ्यारे, रामा साळुंके, संजय राऊत, कार्तिक धतकर, देवेंद्र सातपुते, संतोष खापर्डे, अनिल राऊत, स्वप्नील कारमोरे, आकाश तिवसे, संतोष मेश्राम, रणजित परचाके, विकी गोविंदा नेहारे, अमोल मेश्राम देवतळे, रामा राऊत, वैभव दुबे, अमित पेरकुंडे, अनुप नागोसे, वसीम पठाण, विशाल ठाकरे, निलेश खडसे, वसंत गवई, राहुल होले, सुधाकर बोभाटे, महेश परचाके, सागर पोटफोडे, आकाश आगरकर, अजय गवळी, अविनाश म्हैसकर, प्रशांत कडवे, रवी वणसकर, आर्यन बोभाटे सह अनेक युवक व नागरिक निवेदन देताना उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद माहुरे सह राळेगाव शहर प्रतिनिधी गणेश काळे।